हॅलो फ्रेंड्स, मी सुदर्शन कराळे, ॲग्रिकल्चर फिनान्स ऑफिसर, सेंट्रल बँक ऑफ इंडिया. बघा, जसं मी तुम्हाला सांगितलं होतं, टेलिग्राम चॅनलला टाकून दिलं होतं की आपण एक सेशन घेऊ याच्या रिलेटेड, इंटरव्ह्यू गायडन्स रिलेटेड किंवा मीन्स एक्सपेक्टेड कट ऑफ काय असेल. माझे इंटरव्ह्यूचा जो एक्सपिरियन्स आहे तो तुमच्यासोबत शेअर करतो. कशा पद्धतीनं मी 18 मार्क्स घेतले आउट ऑफ 20 मार्क्स इन इंटरव्ह्यू, माझी स्ट्रॅटजी, माझा अप्रोच, याच्याबद्दल डिस्कशन करू. सोबत डॉक्युमेंट्स काय काय लागतं तुम्हाला त्याच्याबद्दल डिस्कस करू. सोबत कोणी इंटरव्ह्यूसाठी प्रिपरेशन करायला पाहिजे, म्हणजे त्यांच्या मार्क्सनुसार किती मार्क्स आहेत तर कोणी करायला पाहिजे, कोणी नाही करायला पाहिजे हे पण सांगतो. आणि एक तुम्हाला बेसिक आयडिया देऊन देतो, इंटरव्ह्यूचा गायडन्स देतो थोडंफार, की कशा पद्धतीचं नेमकं काय काय असतं इंटरव्ह्यूमध्ये, किती सेक्शन असतात हे तुम्हाला सांगतो. तर चला आपण डिस्कस करू. ते अगोदर आता आपण मेन्स एक्सपेक्टेड कट ऑफबद्दल डिस्कशन करू. एक्सपेक्टेड कट ऑफ, आता यावेळेस आत्ताच 4-5-6 दिवसा अगोदर आपला पेपर झाला आहे. एक 4-5 28 तारखेला होता ना, 3-4 दिवस अगोदर आपला पेपर झाला. आता कोणाला डिफिकल्ट वाटला, कोणाला मॉडरेट वाटला, कोणाला इझी वाटला. आता ज्यांनी मागच्या वर्षी पेपर दिला होता आणि यावर्षी परत पेपर दिला, त्यांना माहिती आहे मागच्या वर्षीचा पेपर आणि यावर्षीच्या पेपरमध्ये काय डिफरन्स होता. तर ते सांगू शकतात डिफिकल्टी रिअल. असं कोणी सांगू शकत नाही ज्यांनी मागच्या वर्षीचा मेन्स दिलेला नाही आणि यावर्षी मेन्स दिली ते म्हणतील पेपर इझी होता की डिफिकल्ट होता. ते कोणी असं काही सांगू शकत नाही. तो स्टुडंट सांगू शकतो मागच्या वर्षीचा आणि यावर्षी पण दिला आहे, मागच्या वर्षी पण दिलेला आहे. तर माझ्या ओपिनियननुसार यावर्षीचा पेपर ॲज कम्पेअर टू प्रिव्हियस इयर इझी होता. ॲज कम्पेअर टू म्हणतो बरं का, मागच्या वर्षीच्या कम्पॅरिझनमध्ये इझी होता. कारण मागच्या वर्षी क्वेश्चनची लेंथ आणि क्वेश्चनची लँग्वेज खूप डिफिकल्ट होती. डिफिकल्ट म्हणजे अंडरस्टँडच होत नव्हतं क्वेश्चन. दोनदा रीड करावा लागत होता. एक सिंगल क्वेश्चन 2 वेळेस रीड करावा लागत होता, तेव्हा कुठं कळत होता. आणि त्यामुळं टाईम उरला नाही, म्हणजे उरला नाही. लास्ट सर्व क्वेश्चन प्रॉपर रीड करून आन्सर करायला मुलांना टाईम पण उरला नाही मागच्या वर्षी. आणि बघता मागच्या वर्षी 35-35, 34-34, 33-33 मार्क्सवाल्याचं पण सिलेक्शन झालं आहे. तर त्यामुळं विचार करा, यावेळेस कट ऑफ कम्पॅरेटिव्हली हाय जाणार आहे, एवढं लक्षात ठेवा. आणि बघा, आपण फर्स्ट ऑफ ऑल डिस्कस करू मेन्स एक्सपेक्टेड कट ऑफबद्दल. बघा, आता प्रिलिम्स तुम्हाला तर अगोदरच सांगितलं होतं मी, एफओ अशी एक्झाम, याच्यामध्ये कट ऑफ प्रिडिक्ट करणं खूप जास्त डिफिकल्ट आहे. आणि त्यामुळं कट ऑफ प्रिडिक्शन करायला नको, पण एक तुम्हाला आता सर्व कॉल करतात, सर कट ऑफ काय असेल, कट ऑफ काय असेल, मेसेज कॉल येत आहेत मला, भरपूर स्टुडंटचे आले, सर कट ऑफ काय असेल. तर जेन्युअनली बोलायचं झालं तर यावर्षी कट ऑफ हाय लागणार आहे. पण एक त्याच्यामध्ये अजून एक पॉईंट आहे, की पॉईंट हा आहे की यावर्षी जनरल बँकिंगचे स्टुडंट थोडेसे जास्त आहे म्हणतात. म्हणजे कट ऑफ हाय लागला प्रीचा, त्यामुळं असं वाटतं की जनरल बँकिंग स्टुडंट जास्त असावेत यामध्ये. तर त्यांच्या स्टडीनुसार आता ते जनरल बँकिंग करतात, तर डेफिनेटली त्यांचा स्टडी तुमच्यापेक्षा कमीच असणार आहे. त्यामुळं लो लेवलला म्हणजे मागच्या वर्षीसारखा पण लागू शकतो, मागच्या वर्षी एवढा पण लागू शकतो, मे बी. पण माझा एक्सपेक्टेड कट ऑफची रेंज सांगतो मी तुम्हाला, 30 +2 -2 याच्या रेंजमध्ये लागेल, किंवा एखादा मार्क्स कमी जास्त अजून 30 +3 -3 पकडून चला, एवढा कट ऑफ मला तरी वाटते असा लागेल. सर ठीक आहे, हा जरा प्रेडिक्टेड कट ऑफ झाला, एक्सपेक्टेड कट ऑफ झाला. आता नेक्स्ट, सर कोणी प्रिपेअर करायला पाहिजेत इंटरव्ह्यूसाठी. मी म्हणेल ज्यांना 30+ मार्क्स येत आहेत त्यांनी इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करा. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट आहे की इंटरव्ह्यूसाठी प्रिपेअर करा, पण इंटरव्ह्यूला तेवढं जास्त वेटेज नका देऊ. म्हणजे तेवढं जास्त वेटेज नका देऊ इन द सेन्स, तेवढा जास्त टाईम नका देऊ. वेटेज द्या पण टाईम नका देऊ. आता पूर्ण टाईम तुम्ही जर दिवसातला पूर्णच्या पूर्ण टाईम जर काही इंटरव्ह्यूला देत असाल ना, तर मग काही फायदा नाही. कारण जनरल बँकिंगचे स्टुडंट असतील याच्यामध्ये बघणारे, तर त्यांना सांगतो की तुम्ही इंटरव्ह्यूसाठी जास्तीत जास्त हार्डली 2 ते 3 तास द्या. रिमेनिंग टाईम तुमचा पूर्ण जनरल बँकिंगसाठी युटिलाइज करा. कारण जनरल बँकिंगच्या एक्झाम आता तुमच्या तोंडावर आहेत, इन्शुरन्सच्या 2-3 एक्झाम आहेत समोर, आणि बाकीच्या एक्झाम पण येणारच आहेत. त्यामुळे जनरल बँकिंगच्या स्टुडंटनी तेच करावं, म्हणजे 2 ते 3 तास हार्डली या इंटरव्ह्यूला द्यावं. बाकीच्या स्टुडंटनी पण तेवढंच द्यावं, बाकीचा स्टडी करत असाल तर. अदरवाईज बाकी काही करत नसाल, फक्त एक एक्झाम टार्गेट केली असेल, तर मग ठीक आहे, तुम्ही स्टाई देऊ शकता. टाईम मी का बरं म्हणतो टाईम याला जास्त देऊ नका इंटरव्ह्यूच्या प्रिपरेशनसाठी. याचं रिझन हे की इंटरव्ह्यूमध्ये काय विचारतील याची काही गॅरंटी नाही. मी तुम्हाला एक सॅम्पल दाखवतो, बघा सॅम्पल दाखवतो तुम्हाला, सॅम्पल बघून घ्या. हे बघा, ह्याच्यामध्ये बघा सॅम्पल बघा, त्याच्यामध्ये काय काय विचारलेले. इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स पॅनल 5, डेट दिलेली आहे, ड्युरेशन आहे 15 मिनिटाचं. इंटरव्ह्यूज युअर सेल्फ म्हणजे इंट्रोडक्शन घेतलेलं आहे. त्यानंतर क्रॉपिंग पॅटर्न, अबाउट रिसेंट न्यूज, म्हणजे बनाना बद्दल विचारलेलं आहे डिस्ट्रिक्टमध्ये. त्यानंतर कॉटन डिसीज पेस्ट याच्याबद्दल विचारलेलं आहे. सॉईल फर्टिलिटी कशी इम्प्रूव्ह कराल याच्याबद्दल विचारलेलं आहे. पोल्ट्री काय आहे, टाईप्स, डिफरंट बिटवीन डिहॉर्निंग अँड डॉकिंग म्हणजे काय, याच्यामध्ये काय फरक आहे, पॅक्स काय आहे, रिसेंट अलोकेशन इन बजेट,
अबाउट 2 इयर्स गॅप, म्हणजे गॅप घेतलेला असेल कोणी असेल, जो कोणी असेल त्यांना, त्याच्याबद्दल विचारलेलं आहे. ह्या गोष्टी याच्यामध्ये विचारल्या जातात. म्हणजे ओव्हरऑल जर बघायचं झालं तर याच्यामध्ये काय विचारतील याची काही गॅरंटी नाही. आता तुम्हाला एक हे पण दाखवतो, हे बघा, फक्त हा MSc साठी आहे, पण हे MScच्या स्टुडंट म्हणजे PG ज्यांनी केली आहे त्यांच्या स्टुडंटसाठी आहे. त्यांच्यानुसार त्यांच्या लेवलनुसार क्वेश्चन त्याच्यामध्ये विचारतात. आता डबल अजून एक तुम्हाला एक स्लाइड अजून दाखवतो. याच्यामध्ये बघू शकता इंट्रोडक्शन आहे, पॅनल 2 इंट्रोडक्शन, ॲग्री लँड, टोटल ॲग्री, घरची फॅमिलीबद्दलची विचारली, डिटेल्स विचारली, कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग, SHG डिटेल, बँक इन्शुरन्स, डिफरंट स्कीम, ह्या सर्व गोष्टी याच्यामध्ये विचारल्यास बद्दल. आता याच्याबद्दल म्हणजे काय विचारतील याची काही गॅरंटी नाही. आता ॲग्रिकल्चरमध्ये तुम्हाला माहिती आहे, ॲग्रिकल्चरमध्ये जसं तुम्हाला मेन्समध्ये विचारलं तसंच तुम्हाला इंटरव्ह्यूमध्ये पण काही पण विचारू शकतात. ठीक आहे. त्यानंतर बँकिंगमध्ये बँकिंग अवेअरनेस विचारू शकतात, बँकिंग अवेअरनेसमध्ये काही पण विचारू शकतात. त्यानंतर तुम्हाला याच्या रिलेटेड क्वेश्चन म्हणजे ह्युमन रिसोर्स, म्हणजे एक पर्सनॅलिटीच्या, स्वतःच्या पर्सनॅलिटीबद्दल किंवा सिच्युएशनल क्वेश्चन, असे क्वेश्चन विचारतात. तर हे 3 म्हणजे असे क्वेश्चन तुम्हाला याच्याबद्दल क्वेश्चन विचारतील, तर गॅरंटी नाही क्वेश्चन काही. त्यामुळे जास्त प्रिपरेशन याला करू नका. 2 ते 3 तास येणं पाहिजे, मोर दॅन येणं पाहिजे. फक्त मॉक इंटरव्ह्यू द्या. मॉक इंटरव्ह्यू म्हणजे जिथं पण तुम्ही असाल, शक्य असेल, एखादं इन्स्टिट्यूट असेल तिथे मॉक इंटरव्ह्यू कंडक्ट होत असेल तर तिथं द्या आणि तिथं इंटरव्ह्यू द्या. मॉक इंटरव्ह्यूचा चांगला इफेक्ट पडतो, म्हणजे इम्पॅक्ट होतो, चांगला इम्पॅक्ट पडतो आपल्या परफॉर्मन्सवर, ओव्हरऑल परफॉर्मन्सवर, जेव्हा आपण रिअल इंटरव्ह्यू देतो तेव्हा. तर अशा पद्धतीने मी तुम्हाला सॅम्पल दाखवले. आता डिस्कशन करू आपण डॉक्युमेंट्स. डॉक्युमेंट्स काय काय लागतात बघा. डॉक्युमेंट्समध्ये डॉक्युमेंट्स आहेत इंटरव्ह्यूसाठी 10th मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट. 10th मार्कशीट आत्तापासून डॉक्युमेंट्सला आत्तापासून जोडायला तयार, म्हणजे जोडणं चालू करा. आत्तापासून कलेक्ट करणं चालू करा हे डॉक्युमेंट. ठीक आहे. 10th मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, 12वी मार्कशीट, बोर्ड सर्टिफिकेट, डिग्री सर्टिफिकेट, प्रोविजनल असेल तर प्रोविजनल PDC द्या, डिग्री ओरिजिनल असेल तर डिग्री घ्या. ट्रान्स्क्रिप्ट म्हणजे आपलं हे ग्रेड कार्ड ऑफ एव्हरी सेमिस्टर. ज्याच्याकडे ग्रेड कार्ड असतील, ज्यांना ट्रान्स्क्रिप्ट मिळाली नसेल त्यांना ग्रेड कार्ड ठेवा, सर्व सेमिस्टरचे ट्रान्स्क्रिप्ट मिळाली असेल तर ट्रान्स्क्रिप्ट म्हणजे आपली मार्कशीट डिग्रीची. सेंट्रल कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे, स्टेट कास्ट सर्टिफिकेट कंपल्सरी आहे. त्यानंतर डोमिसाईल हे काढून ठेवा, हे लागत नाही पण काढून ठेवा. नॉन क्रिमिलियर ज्याचं एक्सपायर झालं असेल ते आता या इयरमधलं काढून ठेवा. त्यानंतर कास्ट व्हॅलिडिटी कंपल्सरी आहे. आयडेंटिटी प्रूफ, फोटोग्राफ्स. त्यानंतर आहे प्रिंट आउट ऑफ ऑनलाईन ॲप्लिकेशन. जर ऑनलाईन ॲप्लिकेशनची प्रिंट आउट तुम्ही काढलेली असेल तर ती ठेवा. जर काढलेली नसेल तर तुम्हाला एक विंडो ओपन होईल काही दिवसात, म्हणजे तुमचं हे आलं, इंटरव्ह्यूचे कॉल लेटर आले, रिझल्ट लागल्यानंतर, मेन्सचा रिझल्ट लागल्यानंतर, इंटरव्ह्यू कॉल लेटर आल्यानंतर तुम्हाला एक विंडो ओपन होईल 2-3 दिवस तुम्हाला प्रिंटआउट काढण्यासाठी. तर तुम्ही त्या प्रिंटआउट तेव्हा काढून घेऊ शकता. आता नसेल तुमच्याकडे अवेलेबल तर, काढलेली नसेल तर. NOC सर्टिफिकेट. NOC सर्टिफिकेट बघा. NOC सर्टिफिकेट अशा स्टुडंटला लागते जे स्टुडंट ऑलरेडी जॉब करतात, अशा स्टुडंटला लागते. ठीक आहे. त्यानंतर आहे मास्टर डिग्री, इफ जर का मास्टर डिग्री सर्टिफिकेट असेल तर ते, आणि सोबत इंटरव्ह्यू कॉल लेटर आल्यावर तो तुम्हाला मिळून जाते. आणि ॲफिडेविट, जर का नेम करेक्शनमध्ये तुमचं नेम करेक्शन असेल, काही असेल तर ते तुम्हाला त्याच्यामध्ये द्यावं लागतं, ॲफिडेविट करावं लागतं. आय थिंक तुमच्या सरनेममध्ये आणि डेट ऑफ बर्थमध्ये मिस्टेक नसायला पाहिजे. जर असेल तर तुमचा डेट ऑफ, जर का मिसमॅच असेल कोणत्या डॉक्युमेंटमध्ये तर एक डॉक्युमेंट कोणतेही फॉलो करा प्रॉपरली, त्या डॉक्युमेंटच्या बेसिसवर सर्व प्रोसिजर करा. ठीक आहे. आणि करेक्शन करा. जर का नेममध्ये करेक्शन आईच्या वडिलाच्या भावाच्या म्हणजे आई वडिलाच्या किंवा स्वतःच्या नेममध्ये करेक्शन असेल ते करून घ्या. ॲफिडेविट करा. त्याचं ॲफिडेविट म्हणजे जसं की समजा तुमच्या याच्यामध्ये फॉर्ममध्ये चुकवलेलं असेल, फॉर्ममध्ये प्रिंटआउटमध्ये की तुमच्या आईचं नाव किंवा वडिलाचं नाव चुकवलेलं असेल तर ते त्याचा ॲफिडेविट बनवा की या फॉर्ममध्ये जे भरलेलं ते नाव सेम आहे आणि ओरिजिनल नाव प्रूफ देऊन, एखादा आयडेंटिटी प्रूफ देऊन हे याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये नाव दोन्हीच्यामध्ये सेम आहे असं ॲफिडेविट बनवा. ठीक आहे. हे झालं तुमच्या डॉक्युमेंटबद्दल तुम्हाला लवकर एक हे देतो मी, हिंट देतो, कारण की थोडासा टाईम लागतो डॉक्युमेंट्स कलेक्ट करायला म्हणून. तर आता हे झालं आपलं, तुम्हाला बेसिक बोललो की तुम्हाला काय काय लागतं, काय काय नाही लागत. ह्याच्यानंतर तुम्हाला हे सॅम्पल पण दाखवून दिले. आता एक्सपेक्टेड कट ऑफ पण तुम्हाला एक्सपेक्टेड कट ऑफ सांगायचं झालं तर तोच आपला सांगितलेलं तुम्हाला ऑलरेडी की 30+3 - 3 याच्यामध्येच कट ऑफ लागेल असं मला वाटतं. शेवटी ते आपण सांगू शकत नाही, ते IBPS आहे, IBPSला प्रेडिक्ट करणं पॉसिबल नाही, पण मी तरी एक तुम्हाला आयडिया देतो. मागच्या वेळेस प्रिलिम्सची प्रेडिक्शन केली, कम्प्लिटली रॉंग झाली. आता मे बी तसं होऊ शकतं, पण एक सांगतो मी तुम्हाला, मग एक माझा एक अंदाज. आता प्रत्येकाचा तुमचा एक वेगळा अंदाज असू शकतो, कारण तुम्ही स्वतः एक्झाम दिली, मी एक्झाम दिली नाही, मी क्वेश्चन बघितले पण मला इझी वाटले कम्पॅरेटिव्हली, तुम्ही तुमचा सांगू शकता.
डॉक्युमेंट सांगितले, माय इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स. आता तुम्हाला इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स पहिले अगोदर तुम्हाला इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स सांगतो आणि लास्ट मोमेंटला सांगतो तुम्हाला. बघा, एक तुम्हाला अगोदर मी सांगतो इंटरव्ह्यू एक्सपिरियन्स बद्दल की इंटरव्ह्यूमध्ये मला काय काय विचारलं. तर तुम्हाला काय काय विचारलं स्टार्टिंगला इंटरव्ह्यू बद्दल मी तुम्हाला सांगतो डिटेलमध्ये मला काय काय विचारलं. बघा, मी गेलो स्टार्टिंगला, जेव्हा मला बोलावलं इंटरव्ह्यूसाठी, मी गेलो. नॉर्मली जे आपलं सुरुवातीचं असतं, मे कम इन वगैरे परमिशन वगैरे घेतलं आणि सोबत त्यांना विश करणं, विश वगैरे केलं आणि बसवलं. त्यानंतर मला बसल्यानंतर त्यांनी मला काय केलं, एकदम कम्फर्टेबल बनवलं. ठीक आहे, प्रॉपरली कम्फर्टेबल बनवलं. मला चायसाठी बोलले, पाण्यासाठी बोलले, बिस्किटसाठी बोलले. म्हटलं ठीक आहे सर, थँक्यू. मी त्यांना रिस्पॉन्स दिला. त्यानंतर मला त्यांनी हे नाही विचारलं, काय इंट्रोडक्शन नाही विचारलं. मला डायरेक्ट त्यांनी सांगितलं, सांगा म्हणजे तुमच्या स्ट्रेंथ आणि विकनेस काय, स्ट्रेंथ आणि विकनेस याच्याबद्दल सांगा. त्याचा स्ट्रेंथ आणि विकनेस मी म्हणतो तुम्ही रटू नका. आता क्लासेसवाले घेतील, इंटरव्ह्यू सेशन घेतील, त्याच्यामध्ये सांगतील की म्हणजे काही पण जे काही ते सांगतील ते रटू नका. तुम्हाला तुमची खरंच जी स्ट्रेंथ आहे ना, ती स्ट्रेंथ सांगा. सर मी ॲडॉप्टेबल आहे, कोणत्याही म्हणजे एन्व्हायरमेंटमध्ये ॲडॉप्ट करू शकतो, ही एक स्ट्रेंथ सांगू शकता तुम्ही. बाकी पण तुमच्या वेगवेगळ्या स्ट्रेंथ असू शकतात. आता मी जी काही सांगितली ती काय मला काही म्हणजे आठवत नाही, मी कारण मी रटून गेलो होतो. त्यांनी मला हे पण सांगितलं, तेव्हाच बोलले की तू कोणत्या तरी क्लासेसवरून रटून आला आहे, हे पण ते मला बोलले होते. जे आहे ते आहे, खरं सांगतो. मी काहीतरी असं सांगितलं होतं, आय एम नॉट प्रॉपरली ऑर्गनाइज. म्हणजे सरनं सांगितलं होतं मला, म्हणजे आता मी काही सरांची हे नाही, बेइज्जती नाही करत किंवा डिसरिस्पेक्ट नाही करते, पण सरांनी सांगितलं होतं, मी त्या पद्धतीनं एक मला दुसरं काही सुचत नव्हतं काय सांगावं, तर त्यामुळे मग मी तेच करून गेलो की आय एम नॉट प्रॉपरली ऑर्गनाइज. तर मग मला सांग म्हणजे तू ओव्हरकम कसं करणार आहे त्याच्यावर. तर मग मी थोडंसं गोंधळलो, पण मी सांगितलं चांगल्या पद्धतीने सांगितलं एक्सप्लेन करून. ठीक आहे म्हणे. त्यानंतर असे काही क्वेश्चन विचारले मला ॲग्री रिलेटेड 2-3 क्वेश्चन विचारले. मला सॅप फ्लॉवरचं कल्टिवेशन विचारलं, त्यासोबत विचारलं की सांगा म्हणे त्याचा कल्टिवेशनचं. ठीक आहे म्हणे, त्याचं स्पेसिंग वगैरे सांगा म्हणे. सीड म्हणजे कल्टिवेशनबद्दल टोटल विचारलं. सोबत म्हणे कशा पद्धतीचं प्लांट असते, म्हणजे अजून काय उपयोग आहे. म्हटलं सर सॅपफ्लॉवर, त्याची फॅमिली वगैरे सांगितली. सोबत हे सांगितलं. म्हटलं सर ते आपलं थॉर्नी असते म्हटलं, म्हणजे काटेरी असते म्हटलं, आणि ते आपण ॲज अ गार्ड क्रॉप म्हणून यूज करू शकतो म्हटलं. ॲज अ फेन्सिंग क्रॉप म्हणून त्याला यूज करू शकतो म्हटलं. म्हणजे जे जनावरं असतात रानातले, त्याच्यापासून प्रोटेक्शन मिळावं आपल्या क्रॉपसाठी म्हणून ते यूज करू शकतो म्हटलं. हे क्रॉप हा अशा पद्धतीने सांगितलं. ते म्हणजे ठीक आहे. हा क्वेश्चन सांगितला, स्ट्रेंथ अँड विकनेस सांगितली. त्यानंतर मला असं त्यानंतर अजून 2-3 क्वेश्चन, म्हणजे मला 12 क्वेश्चन विचारले होते. हां, मला अजून विचारलं होतं युनियन बँकचे इन्शुरन्स प्रोडक्ट सांगा म्हणे. लास्ट क्वेश्चन होता माझा. मॅडम होती, 6 जण होते. मॅडम युनियन बँकचे इन्शुरन्स प्रोडक्ट सांग. म्हटलं सॉरी मॅडम, मला माहिती नाही. त्यानंतर मला बँकिंग अवेअरनेसचे क्वेश्चन विचारले होते थोडेफार, जसं की रेपो रेट काय असतो, रिव्हर्स रेपो रेट काय असतो, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी काय असते, त्यानंतर अजून टार्गेटेड लॉंग टर्म ऑपरेशन काय असते, याच्याबद्दल मला 2-3 क्वेश्चन, म्हणजे याच्यावर पण 2-3 क्वेश्चन विचारले, मी सांगितले, तिथे पण टॅकल केले. मला 12 क्वेश्चन विचारले होते, मी 11 क्वेश्चन सांगितले, मला एक क्वेश्चन आला नाही. त्यामध्ये मला एक माझा इंटरव्ह्यू सर्वात म्हणजे मला 18 मार्क्स याचं कारण तुम्हाला सांगतो. मला 18 मार्क्स याचं कारण एकच होतं, माझा एकच क्वेश्चन सर्वात चांगला होता. म्हणजे हे तर सांगितलंच मी इन जनरल सांगितलं, सर्वांनाच होतं हेच सांगितलं मी. पण सर्वात मला जो मार्क्स देणारा क्वेश्चन होता ना, तो होता एक. त्यांनी मला विचारलं, कॉलेजबद्दल विचारलं माझ्या. मी सांगितलं कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चर अकोल्यावरून माझी UG झालेली आहे. तर मग त्यांनी मला डिस्कस केलं, त्यांनी डिस्कस केलं की तुमच्या कॉलेज ऑफ ॲग्रिकल्चरचे मुलं जास्त येत आहेत, म्हणजे जास्त आलेले आहेत इंटरव्ह्यूसाठी. मग मला विचारलं डिस्ट्रिक्ट सांगितला. डिस्ट्रिक्टबद्दल विचारलं, म्हणे कुठलचा आहे, म्हणजे तालुका विचारला, तालुका वगैरे सांगितलं. म्हणलं मेकर तालुक्याचा आहे. ठीक आहे म्हणे. ऑलरेडी म्हणे बुलढाण्याची खूप सारी मुलं आलेली आहे म्हणे आपल्याकडे इंटरव्ह्यूला. आणि मी क्वेश्चन केला म्हणे, सर्वांना क्वेश्चन केला म्हणे, तो क्वेश्चन कोणालाच आला नाही म्हणे. मला क्वेश्चन सांगितला नाही, क्वेश्चन कोणालाच आला नाही म्हणे. तर तो क्वेश्चन मला तुझ्याकडून प्रॉपर आन्सर तुझ्याकडून एक्सपेक्टेड आहे म्हणे. आता अशा कंडिशनला विचार करा, अगोदर तर फर्स्ट टाईम इंटरव्ह्यूला गेलो, त्याच्यामध्ये क्वेश्चन सांगतो तर घाबरतो, म्हणजे 4-5 जण दिसले की घाबरतो आपण, आणि घाबरत होतो मी.
मी म्हणजे थोडंसं विचार करायला लागलो, म्हटलं आता क्वेश्चन काय येणार. पण त्यांनी मला विचारलं, मला म्हणे काहीतरी पर्टिक्युलर याचे नाव घेतले, नांदुरा, मलकापूर वगैरे 2-3 तालुक्याचे नाव घेतले बुलढाणा जिल्ह्यातले. आणि म्हणे मला सांग म्हणे या तालुक्यामध्ये पर्टिक्युलरली पाऊस का बरं पडत नाही म्हणे. मग आता अशा कंडिशनला मी थोडं कन्फ्यूज झालो, आता बोलावं काय. म्हणजे मी थोडं, मला माहीत होतं ॲग्रोक्लायमॅटिक झोन्स जे आहेत मी शिकलेलो होतो अगोदर डिप्लोमामध्ये. मी अमरावतीला ॲग्रिकल्चरचा डिप्लोमा केला होता, 11th-12th न करता तो डिप्लोमा केला होता. त्याच्यामध्ये आमच्या सरांनी शिकवलं होतं, प्रोफेसर सरांनी, म्हणजे हे असतात ना आपले म्हणजे प्रिन्सिपल म्हणतो, हां, ते त्यांनी शिकवलेलं होतं की म्हणजे ॲग्रोक्लायमॅटिक झोन शिकवले होते प्रॉपरली. आणि त्या पद्धतीनं ते माझ्या लक्षात आलं, त्या टायमाला माझ्या लक्षात आलं की सर, मग मी ॲन्सर सांगितलं, सर सह्याद्री पर्वतामुळं जे मान्सून येतं म्हटलं जून जुलैमध्ये, सह्याद्री पर्वतामुळं जे वारे तयार होतात म्हटलं, जे ढगं तयार होतात, ते सह्याद्री पर्वत आहे, पालघर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या साईडला. त्या सह्याद्री पर्वताला अरबी समुद्रामध्ये जे वारे तयार होतात ते त्या सह्याद्री पर्वताच्या हाईटमुळं जास्त वरती जातात. आणि जास्त वरती जातात, ढगं जास्त उंचीवर जातात, हाईटवर जातात. आणि त्यामुळं त्यांना हवा लागत नाही. आणि हवा न लागल्यामुळं सर तिथं म्हणजे आमच्या काही काही जिल्ह्यामध्ये, जसं की बीड, मराठवाड्यामध्ये काही जिल्हे, बीड आहे, संभाजीनगर आहे, हिंगोली आहे, त्यानंतर बुलढाणा आहे, यवतमाळ पण आहे, त्यामध्ये अकोला पण येतो थोडाफार वाढ, ह्याच्यामध्ये पाऊस तेवढासा पडत नाही. तर मग मी सांगितलं, सर त्यामुळे हाईट जास्त असल्यामुळे त्याला हवा लागत नाही आणि पाऊस पडत नाही. आणि जसं जसं अकोल्यापासून समोर समोर जातं, तशी तशी हाईट कमी होते सर ढगाची. म्हणजे ढगं खालच्या लेवलला येतात, हाईट थोडीशी कमी होते, कमी हाईटला येतात. आणि त्या हवा लागल्यामुळे तिकडं अमरावतीच्या समोर जास्त पाऊस पडतो. मी हे असं आन्सर सांगितलं. विचार करा, त्याला त्यांना इंटरव्ह्यूवरला एक्सपेक्टेड काय होतं, त्या क्वेश्चनचं ॲन्सर एक्सपेक्टेड होतं. त्यांना त्या ॲन्सरचं, त्यांनी मला अगोदरच सांगितलं होतं की याचं मला कोणी प्रॉपर ॲन्सर दिलं नाही. त्यांनी मला त्या क्वेश्चनवर सर्व, मी सांगतो, मला जे काही मार्क मिळाले त्या क्वेश्चनवर मिळाले. म्हणजे बाकीचं सांगितलंच मी, 12 क्वेश्चनपैकी 11 क्वेश्चन तर मी टॅकल केलेच. पण सोबत सर्वात महत्त्वाचा त्यांचा जो फोकस होता, जो क्वेश्चन फोकस होता, तो क्वेश्चन मला प्रॉपरली जमला. त्याच्यामुळे मला 18 क्वेश्चन आले. तर विचार करा, असं जर तुम्हाला बॅकग्राऊंडचं थोडंफार नॉलेज असलं ना काही गोष्टीचं, तर ते खूप जास्त मॅटर करते बरं का इंटरव्ह्यूमध्ये. तुम्हाला जर एखाद्या बॅकग्राऊंड म्हणजे कन्सेप्ट, म्हणजे कोणती कन्सेप्ट किंवा बाकीच्या जनरल नॉलेजच्या बद्दल चांगलं नॉलेज, जनरल नॉलेज चांगलं असेल तुमचं, तर त्याच्याबद्दल जास्त फायदा होतो इंटरव्ह्यूला. कारण मी जनरल बँकिंग प्रिपेअर करत होतो, त्यामुळं मी करंट अफेअरचे लेक्चर पण करायचो, त्यामुळं मी अपडेट होतो सर्व. बँकिंग अवेअरनेस पण केलेलं होतं, ते पण अपडेट होतं. आणि सोबत ॲग्रिकल्चरचं चांगलं होतंच, त्यामुळंच इंटरव्ह्यूला होतो, है ना. तर त्यामुळं मला तेवढासा म्हणजे थोडं अडकळलो. हां, आणि सर्वात मोठं तुम्हाला म्हणजे सर्वात जास्त भीती वाटते सर, लँग्वेज सांगा सर, लँग्वेज कोणती होती. बघा, अप्रोच काय असला पाहिजे, जा बिंदास जा, बसा. तुम्ही ते ज्या लँग्वेजमध्ये बोलतात त्या लँग्वेजमध्ये बोला. त्यांनी जर तुम्हाला डायरेक्ट सांगितलं इंट्रोड्यूस युअर सेल्फ किंवा इंग्लिशमध्ये विचारलं, इंग्लिशमध्ये जर विचारलं तर इंग्लिशमध्ये बोला. इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करा, ॲटलीस्ट बोलायचा प्रयत्न करा. मी काय म्हणतो, इंग्लिशमध्ये नाही बोलून तुम्हाला काहीच फरक पडत नाही, काहीच फरक पडत नाही. इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करा. मला सुरुवातीला स्टार्टिंगला इंग्लिशमध्ये बोलायला लावलं, मी बोललो, एका क्वेश्चनचा आन्सर इंग्लिशमध्ये दिलं. त्यानंतर मग मी थोडंसं घाबरलो, मी अडकळलो. त्यानंतर मला बोलले की ठीक आहे मराठीमध्ये बोल. सर त्यांनी आपल्याला बोललं, असं नाही बोलायचं सर, डायरेक्ट असं म्हणजे त्यांची परमिशन नाही घ्यायची, सर मी मराठीमध्ये बोलू का, असं बोललं ना तर आपले बॅड इम्प्रेशन पडतं तिथं. तर तसं नाही बोलायचं, सरळ सरळ आपलं जे आहे, नॅचरल जे आहे, इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करायचा, ट्राय करायचं. त्यांना इम्प्रेशन कसं पडतं की चला, हां यांना येत नाही तर कमीत कमी ट्राय करतोय, म्हणजे बोलायचा प्रयत्न करतोय, हे एक पॉझिटिव्ह इम्प्रेशन पडतं तिथं. तर त्यामुळं ही एक गोष्ट लक्षात ठेवा की इंग्लिशमध्ये बोलायचा प्रयत्न करा. तेच तुम्हाला सांगतात नंतर की मराठीत बोला किंवा हिंदीत बोला. म्हणजे लँग्वेज हा बॅरियर नाही. आता एखादं पॅनल असते, एखाद्या पॅनलमध्ये एखाद्या क्वचित 100तून 2 ते 3 मुलांना इंग्लिशमध्ये बोलायला लावतात, ते कंपल्सरी नाही, इंग्लिशमध्येच बोला म्हणतात. तर त्या कंडिशनला थोडंसं डिफिकल्ट बनतं. पण ते आता ज्याचं नशीब खराब त्याच्यासाठी ते लागू होतं. आता म्हणजे त्याच्यावर येईल ते इंग्लिश तसं क्रायटेरिया. पण बाकी 99% 95% जे स्टुडंटचे इंटरव्ह्यू होतात ते मराठीमध्ये, हिंदीमध्ये, इंग्लिश तिन्ही लँग्वेजमध्ये होतात. ठीक आहे, तर त्याच्याबद्दल घाबरू नका. आता हे झालं, मी इंटरव्ह्यूबद्दल बोललो, तुम्हाला सांगितलं की माझा इंटरव्ह्यूचा एक्सपिरियन्स सांगितला. आणि सर्वात महत्त्वाचं काय आहे माहिती आहे का, रिलॅक्स राहा इंटरव्ह्यूमध्ये. आता प्रिपरेशन केल्यानंतर इंटरव्ह्यूला जातो आपण, रिलॅक्स राहायचं, एकदम रिलॅक्स राहायचं. हसायचं त्यांच्याकडे बघून, हसायचं नाही पण आन्सर आला ना तरी पण हसायचं, म्हणजे स्माईल करायची थोडीफार, चेहरा हसता ठेवायचा. हसता ठेवला ना त्यांना वाटतं घाबरत नाही. म्हणजे असं जाणून नाही आलं पाहिजे, असं त्यांना कळायला नाही पाहिजे समोरच्यांना की हा घाबरतोय, हे नाही कळू द्यायचं. तर हे एक लक्षात ठेवा. बघा, आता इंटरव्ह्यूचे सेगमेंट सांगतो तुम्हाला 3 महत्त्वाचे.
एका याच्यामध्ये बँकिंग अवेअरनेस, ह्युमन रिसोर्सेसचा आहे HR चा, आणि तिसरा आहे ॲग्रिकल्चर. तर हे 3 गोष्टीवर आपला इंटरव्ह्यू आहे. तर याच्यामध्ये तुम्ही आता तुम्हाला सांगतो बेसिक इन्फॉर्मेशन, अगोदर तुम्ही बेसिक इन्फॉर्मेशन कलेक्ट करा ह्युमन रिसोर्सेसची. मी तुम्हाला सेशन तर प्रोव्हाइड करणार आहे. जे माझे नोट्स आहेत ते मी आता नेक्स्ट सेशनपासून टाकणारच आहे. आता रिझल्ट येऊ द्या अगोदर. त्याच्या अगोदर मी हे तुम्हाला एक बेसिक आयडिया देतो त्याच्याबद्दल, की तुम्ही तुमच्या डिस्ट्रिक्टची इन्फॉर्मेशन कलेक्ट करा, तुमच्या एरियाची म्हणजे डिस्ट्रिक्ट जो काही एरिया असेल त्या एरियाची कॉलेजची इन्फॉर्मेशन कलेक्ट करा. सोबत तुमचे आपले खासदार आमदार कोण आहेत ते, त्यानंतर सरपंच, इव्हन सरपंच पण लक्षात ठेवा, सरपंच कोण आहे. त्यानंतर पालकमंत्री कोण आहेत आपल्या जिल्ह्याचे ते लक्षात ठेवा. त्यानंतर हिस्टॉरिकल बघा, काही आहे का तुमच्या एरियामध्ये. जसं की माझ्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये लोणार सरोवर आहे. त्यानंतर सिंदखेडा जिजामाताचं हे आहे, निवासस्थान आहे, म्हणजे होतं ते पहिलं. त्यानंतर हे गजानन महाराज मंदिर आहे. हे 2-3 गोष्टी अशा कलेक्ट करून घ्या, म्हणजे ते विचारू शकतात बरं का, रँडमली क्वेश्चन त्याच्यावर येऊ शकतो, म्हणून बेसिक. त्यानंतर तुमचं क्लायमेट बघा, क्लायमेट कोणत्या पद्धतीचं आहे त्याच्यावर थोडासा अभ्यास करा. सॉईल कोणत्या पद्धतीचे आहे त्याच्यावर बघा. त्यानंतर अजून सोबत ह्या क्लायमेट झालं, क्रॉपिंग पॅटर्न काय आहे तुमचा, क्रॉपिंग पॅटर्न बघा. क्रॉपिंग पॅटर्नमध्ये तुमच्या सोयाबीन पेरतात तुमच्या एरियामध्ये, कॉटन लावताय, तर कॉटनच्या ॲटलीस्ट 2 व्हरायटी ध्यानात ठेवा, सोयाबीनच्या 2 व्हरायटी प्रत्येक. मी काय म्हणेल, मिनिमम ज्या लक्षात राहतात ना, आता जे रेग्युलर कल्टिवेटेड क्रॉप्स आहेत, सोयाबीन, तूर, मूग, उडीद, हरभरा, गहू, हे सोबत शुगर केन वगैरे, हे जे क्रॉप आहेत ना रेग्युलर कल्टिवेशनवाले, यांची काय करा, ॲटलीस्ट 2-2 व्हेरायट्या पाठ करून ठेवा. म्हणजे पाठ करून ठेवा, म्हणजे आता तुमच्या रेग्युलर लक्षात राहतात समजा, ते विचारू शकतात. मागच्या वर्षी 2-2 मुलांना आहे ना इंटरव्ह्यूमध्ये 2-2 व्हेरायट्या सांगणार, 3-3, 4-4 क्रॉप देतात. नाही तर मग रँडमली सांगा कोणती 5 क्रॉपच्या 2-2 व्हेरायट्या सांगा मला, अशा पद्धतीनं विचारतात ते. एवढं म्हणजे असते तसं त्यांचा अप्रोच असतो पोरांकडून, कशा पद्धतीने इंटरव्ह्यू घ्यायचा, तो एक त्यांचा एक स्ट्रॅटेजी असते. तर त्यामुळं ते आपल्याकडून स्वतःकडून सर्व काढून घेतात. ते बोलतात फक्त एकच हे देतात, कमांड देतात, सांगा तुम्ही, असं सांगा, तसं सांगा, हे सांगा, ते सांगा, असं विचारतात. त्यामुळं 2-2 आणि क्रॉप कल्टिवेशनबद्दल थोडंफार जे रेग्युलर कल्टिवेटेड क्रॉप्स आहेत आपल्या एरियामधले त्याच्याबद्दल थोडीशी जास्त डिटेलमध्ये माहिती कलेक्ट करून ठेवा. हे झालं तुमच्या बेसिक इन्फॉर्मेशन. त्यासोबत तुम्हाला मी आता नेक्स्ट सेशनमध्ये बँकिंग अवेअरनेसबद्दल सांगेल, काय काय करायचं, काय काय नाही करायचं. त्याच्यामध्ये बघा, मी तुम्हाला सांगितलं बँकिंग, RBIचे गाईडलाईन्स वगैरे असतील, नाबार्ड नॉर्म्स वगैरे, गव्हर्नमेंट स्कीम तर महत्त्वाचे आहेत. गव्हर्नमेंट स्कीम तुम्ही प्रिपेअर केल्या आहे, ऑलरेडी प्रिपेअर केल्या आहेत. रेपो रेट काय आहे, रिव्हर्स रेपो रेट काय आहे, आता जे सध्या जे मार्जिन स्टँडिंगची फॅसिलिटी काय आहे, मार्जिनल स्टँडिंग फॅसिलिटी काय आहे, नेट डिमांड टाईम लायबिलिटी काय आहे, ह्या गोष्टी लक्षात ठेवा. डिमांड ड्राफ्ट काय आहे, चेक्स काय, टाईप्स ऑफ चेक्स, ह्या सर्व गोष्टी त्याच्यामध्ये येतील. मी तुम्हाला प्रॉपर एक त्याच्यामध्ये सेशनमध्ये तुम्हाला मी फक्त इनलिस्ट करून देईल. मी तुम्हाला सांगेल थोडंफार, म्हणजे ओरली तुम्हाला सांगून देईल, ओरली सांगेल मी, काय असं तुम्हाला कंप्लीट शिकवणार नाही, ओरली सांगेल की काय काय असतं नेमकं. त्याच्यामध्ये आपण सेशन घेऊ, लाईव्ह सेशन. तुम्ही म्हणसाल लाईव्ह सेशन, मला सांगा तुम्ही बस ग्रुपवर सांगा, लाईव्ह सेशन घ्यायची असेल लाईव्ह सेशन घेऊ. तुम्ही म्हणसाल रेकॉर्डेड पाहिजे तर रेकॉर्डेड पण मी तुम्हाला प्रोव्हाइड करेल. तर त्याच्यामध्ये तुम्ही ते कलेक्ट करा. ॲग्रिकल्चरमध्ये तो तुम्हाला सांगतो टर्मिनॉलॉजीमध्ये काय, ॲक्वापोनिक्स, हायड्रोपोनिक्स, फिशरीच्या रिलेटेड टर्म्स काही पण विचारू शकतात, ॲपिकल्चर, सेरिकल्चरच्या विचारू शकतात, प्लांट ब्रीडिंग, जेनेटिक्स, पॅथॉलॉजी, फिजिओलॉजी, क्रॉप, म्हणजे काही टिश्यू कल्चर, मायक्रोप्रोपेगेशन, काहीही विचारू शकतात ॲग्रिकल्चरमध्ये. ते थोडंसं प्रिपेअर राहा, म्हणजे टर्मिनॉलॉजी करायचा प्रयत्न करा. ॲग्रिकल्चर, आता ॲग्रिकल्चर त्यानंतर तुम्हाला क्वेश्चन विचारले जाते, त्याच्यामध्ये असे काही क्वेश्चन विचारतील की बँकिंगमध्ये का आले, ॲग्रिकल्चर का बरं केलं, ॲग्रिकल्चरच का चूज केलं. तर जे आहे ना ते सांगून द्यायचं, जेन्युइन सांगायचं. सर आता समजा काही स्टुडंट असे असतील जे नीटसाठी प्रिपेअर करत होते, अनफॉर्च्युनेटली त्यांचं नीटमध्ये झालं नाही, त्याच्यानंतर त्यांना बेटर फील्ड कोणती वाटली, ॲग्रिकल्चर वाटली. सर त्यामुळे मी ॲग्रिकल्चर घेतलं. सर माझं ड्रीमच होतं ॲग्रिकल्चर करायचं, कारण की मी बेसिक कम्युनिटी, म्हणजे माझं जे बॅकग्राऊंड आहे ते ॲग्रिकल्चरच्या रिलेटेड आहे, आणि मला ॲग्रिकल्चर म्हणजे बाकी फील्डपेक्षा मला ॲग्रिकल्चर चांगलं वाटत होतं, आणि त्यामुळे मी ॲग्रिकल्चर केलं. मग नंतर विचारतो बँकिंगच का बरं केली, व्हाय बँकिंग. सर बँकिंग आता ते पण तुम्ही जेन्युइन सांगू शकता. सर मी ग्रॅज्युएशन केलं, म्हणजे ग्रॅज्युएशनच्या बेसिसवर मला चांगली एक अपॉर्च्युनिटी होती ॲग्रिकल्चर फील्ड ऑफिसर बनण्याची, त्यामुळं मी याच्याकडे शिफ्ट झालो. एक चांगली अपॉर्च्युनिटी आहे होती किंवा आहे याच्यामध्ये करिअर बनवण्याची, तर मग त्यामुळे मी शिफ्ट झालो. अशा पद्धतीने तुम्ही जेन्युइन आन्सर सांगू शकता बरं का. जेन्युइन आन्सर तुम्ही सांगाल तर तुम्हाला, जेन्युइन जे बोलसाल ना त्याला तुम्हाला फुल मार्क्स भेटतील. अशा पद्धतीने तुम्हाला सांगतो मी नेक्स्ट सेशनमध्ये. हे तुम्हाला शॉर्टमध्ये सांगायचं होतं, त्यामुळं हे 3 तुम्हाला सांगितले, हे इम्पॉर्टंट सेगमेंट आहेत 3. त्याच्यामध्ये
तुम्ही बघू शकता. ह्युमन रिसोर्सेसबद्दल पण सांगतो मी, मला बँकिंग अवेअरनेस पण सांगतो काय काय करायचं, ॲग्रिकल्चरबद्दल पण सांगितलं तुम्हाला. आता ओव्हरऑल तुम्हाला एक आयडिया आली असेल, माझ्या मते तुम्हाला एक आयडिया आली असेल की कशा पद्धतीने इंटरव्ह्यूला प्रिपेअर करायचं. ठीक आहे, तुम्हाला जर काही अडचण वाटत असेल किंवा तुमचे काही सजेशन असतील की सर इंटरव्ह्यूबद्दल हे घ्या, ते काही नवीन घ्या. आणि सोबत एक गोष्ट राहिली, आज बजेट लॉन्च झाले, इंटिम बजेट. आता हे निर्मला सीतारामनचं 6th बजेट आहे. याच्या अगोदर एका व्यक्तीने दिलेलं आहे, त्यांचं नाव मला तेवढंसं आठवत नाही आहे. तर हे त्यांची बरोबरी केली आहे निर्मला सीतारामनजींनी. तर त्याच्यामध्ये हे 6th बजेट आहे, कन्झिक्युटिव्ह टाईम त्यांनी प्रेझेंट केलं. आणि त्याच्यामध्ये हे इंट्रीम बजेट आहे. हे आता इंट्रीम बजेट केव्हा येत असतं, तर इंट्रीम बजेट हे जे आहे इलेक्शनच्या टाईमावर येत असतं. म्हणजे ज्या वर्षी इलेक्शन असतं ना, त्याच्या अगोदर हे इंट्रीम बजेट असतं. मग हे बजेट नंतर इलेक्शनच्या नंतर प्रॉपर जे असतं ते बजेट समोर मांडलं जातं. तर हे पण लक्षात घ्या, बजेटमध्ये ॲग्रिकल्चरला काय काय मिळालं ते बघा. मी त्याच्यावर बी सेशन घेणार आहे, बजेटवर आपल्या ॲग्रिकल्चरसाठी काय भेटलं आहे त्याच्यावर सेशन घेणार आहे, ते बघा. बजेट चांगलं करून जा, बजेटवर पण क्वेश्चन येतात, नंबर ऑफ क्वेश्चन त्याच्यावर येतात. अशा पद्धतीने हे सेशन आहे बघा. तुम्हाला जर नवीन तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आपलं चॅनल आहे, टेलिग्राम चॅनल आहे, A4 स्पेशल, ते जॉईन करा. आपण समोर तुमच्यासाठी अशाच पद्धतीने लेक्चर, इंटरव्ह्यूसाठी पण लेक्चर, गायडन्स सेशन लेक्चर घेणार आहोत कंटिन्यू. सोबत तुमच्या बाकी नवीन जे अपकमिंग एक्झाम्स आहेत त्यासाठी पण मी हे चॅनल तुम्हाला हेल्पफुल राहील, कारण मी याच्यावर नवीन कन्सेप्टचे व्हिडिओ तुम्हाला घेणार आहे नवीन अपकमिंग डेजमध्ये. आणि बाकी तुम्हाला काही क्वेरी असेल तर तुम्ही शेअर करू शकता, सांगू शकता, कॉल करू शकता, किंवा मेसेज करू शकता मला टेलिग्रामला. ठीक आहे, थँक्यू. भेटू नेक्स्ट लेक्चरमध्ये, नेक्स्ट सेशनमध्ये.